दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिजत होता। पीओके मधीलच दहशतवाद्यांकडून मिळालेल्या इंटरसेप्टेड कम्युनिकेशन्सवरनं गुप्तचर यंत्रणांना याचे संकेत मिळाले। त्यानुसार जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनांचा यात सहभाग होता। तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीप्रमाणे ऑक्टोबरमध्येच जैश ए मोहम्मदची महिला विंग भारतामध्ये ऍक्टिव्ह झालेली। तरुण मुलींचं ब्रेन वॉश करण्याचं त्यांचं ध्येय होतं। फरीदाबादमध्ये अटक झालेले 3 डॉक्टर तर या मॉड्यूलचाच एक भाग होतेच। पण या सर्व डॉक्टरांचं ब्रेन वॉश करणारा श्रीनगरचा नौगमा मशिदीचा मौलवी इरफान अहमद असल्याचा मागोवा या तपासातनं घेतला गेलाय, जो हे सगळं नेटवर्क ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करत होता। ज्या इंटरसेप्टेड कम्युनिकेशन्सवरनं गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली आहे, त्या माहितीनुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यान पीओके मध्ये सातत्याने दहशतवादी मीटिंग्स झाल्या। या मीटिंग्समध्ये विविध दहशतवादी गट, जमाते इस्लामी आणि ISIचे वरिष्ठ अधिकारी देखील या मीटिंगमध्ये उपस्थित होते। भारतीय गुप्तचर संस्थांनी रेकॉर्ड केलेल्या त्यांच्या संभाषणांमध्ये खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं समोर आलं। चर्चेतला पहिला मुद्दा होता निधी आणि नियंत्रणाचा अभाव। यामुळे गेल्या काही वर्षात भारतात निष्क्रिय झालेले दहशतवादी गट हे पुन्हा सक्रिय करायचे। दुसरा मुद्दा होता दहशतवादी छावण्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या माजी कमांडर्सना पुन्हा मासिक वेतनावरती कामावरती रुजू करून घेणं आणि नव्याने ट्रेनिंग देणं। त्या दहशतवादी गटांच्या बैठकीत चर्चेत आलेला आणि भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा तिसरा मुद्दा म्हणजे भारतात स्लीपर सेल सक्रिय करण्याचा। त्यातून भारतीय नागरिकांनाच आत्मघाती हल्ला करण्यासाठी ब्रेन वॉश करणं। मात्र पोलिसांनी फरीदाबाद मॉड्यूल उधळून लावल्यानंतर आता या कटाचे एक एक धागे समोर येत आहेत आणि दहशतवादाची ही मुळं आणखी किती खोलवर रुजलीत हे पाहणं गरजेचं आहे। काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला नक्की फॉलो करा।